दरम्यान पाकिस्तान विरोधात भारतानं कोणते मोठे निर्णय घेतले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिला म्हणजे सिंधू पाणी करार हा स्थगित करण्यात आला आणि याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई होईल। दुसरा महत्त्वाचा करार तो म्हणजे अटारी बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्यात आला आणि याचा परिणाम वैध मार्गाने आलेल्यांना परतीसाठी 1 मेची मुदत देण्यात आली आहे। तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पाकिस्तान्यांना SAARC व्हिसा रद्द करण्यात आलाय। त्यामुळे 48 तासात पाकिस्तान्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। चौथा महत्त्वाचा निर्णय पाकिस्तान दूतावासातील लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागार पद हे रद्द करण्यात आले आणि परिणामी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भारतातून निघण्याच्या सूचना करण्यात आल्या। आणि पाचवा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पाकमधील भारतीय दूतावासात अधिकाऱ्यांची संख्या 55 वरून 30 करण्यात आली आहे। परिणामी भारतीय लष्करी, नौदल, हवाई सल्लागार माघारी परतणार। दरम्यान सिंधू पाणी करार काय आहे आपण पाहूया। 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीमध्ये भारत पाकिस्तानात सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी करण्यात आली। सिंधू आणि तिच्या 5 उपनद्यांबाबत दोन्ही देशात अधिकाऱ्या, जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या। या करारामध्ये जागतिक बँकेची मध्यस्थी होती। या करारानुसार सिंधू नदी प्रणालीतील 20% पाणी भारताला तर उर्वरित 80% पाणी पाकिस्तानला देण्यात आलं। पश्चिमेकडील नद्यांचे पाणी साठवणूक, सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पश्चिम नद्या म्हणजे सिंधू, झेलम, चिनाब, तर पूर्व नद्या म्हणजे रावी, बियास, सतलज या भारताला मिळाल्या। भारताकडून जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांच्या स्वाक्षरी झाली। तर या दोन देशांमध्ये ही सिंधू नदी कशी विभागली आपण पाहूयात। तर हे विभाजन 1960च्या सिंधू जल करारानं निश्चित केलंय। या करारात सिंधू खोऱ्यातील 6 नद्या म्हणजेच सतलज, बियास, रावी, झेलम, चिनाब आणि सिंधू यांच्या पाण्याचं वाटप दोन्ही देशांमध्ये विभागलेलं आहे। या करारानं पूर्वेकडील सतलज, बियास आणि रावी नद्या भारताला आणि पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्या पाकिस्तानला दिल्या। सिंधू नदी तिबेटमध्ये उगम पावते आणि लडाख, काश्मीर, पाकिस्तान आणि अरब समुद्रात विलीन होते। सिंधू नदीला झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या प्रमुख उपनद्या आहेत आणि त्यांचं विभाजन नकाशाच्या माध्यमातून हे आपण पाहतोय।